सखी सावली काव्यांजली। घर तर झालंय पण अजून पूर्ण नाही झालं। म्हणजे सांग। अक्कई कुठे आहेस, कशी आहेस, काहीच समजत नाहीये मला। सकाळी जाताना तुला निरोपही देता आला नाही। कालपासून जे काही घडलं ते फक्त एक स्वप्न असायला हवं होतं असं वाटतंय, पण नाही, ते सगळं खरं आहे। मला तुझी खूप काळजी वाटते, मला तुझ्याशी बोलावं असं वाटतंय। The number you are trying to call is currently not reachable. वहिनीला कॉल करत होतीस ना? आई देवा मला शक्ती दे। आई बाबांना मी जास्त दिवस असं बाहेर नाही ठेवू शकणार। त्यांचे असे हाल होताना नाही बघवणार रे मला, तेही माझ्या चुकीमुळे। मी हा टॅक्सचा तिढा लवकरच सोडवेन। तू फक्त पाठीशी राहा, मला आशीर्वाद दे। आई अशी कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं ग काव्या। आपण कुणाचं एवढं वाईट केलं, देव आपल्याला एवढी शिक्षा देतोय। नाही आई, देव आपली कसोटी घेत असे। या कसोटीला आपण कसं तोंड देतोय हे आजमावत असे। बाबा आपल्याला इंग्रजी शिकवत होते ना, तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं,
ते कायमचं माझ्या लक्षात राहील. नाईट इज डार्केस्ट जस्ट बिफोर द डॉन. नवीन आशा घेऊन येणाऱ्या पहाटेच्या आधीचा अंधार खूप दाट असतो. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे आणि लवकरच होणार. फोन लाडूचा फोन आलीच. हॅलो लाडू. काही कशी आहेस तू? तुम्ही तिघं कुठे आहात? कसे आहात? तुम्ही गेल्यापासून ना माझं कशात लक्षच लागत नाहीये. लाडू हे बघ, तू अजिबात आमची काळजी करू नकोस. हा, आम्ही सुरक्षित आहोत. एका ठिकाणी आलोय. एका ठिकाणी म्हणजे? काही सांग ना मला प्लीज. तुम्ही कुठे आहात मला समजायलाच हवं. लाडू ऐक, आम्ही आपल्या घराच्या अंगणातच राहतो. एक छोटासा आडोसा तयार केला. आम्ही ठीक आहोत आणि लवकरच सगळं काही चांगलं होणार. विश्वास ठेव माझ्यावर. बरं ऐक ना, मी नंतर बोलते तुझ्याशी. जरा काम आहे. तू म्हणतेस तसं, पण काळजी घे. ठेवते. अंजली, प्रीतम, अक्काई ना तिच्या बोलण्यातून मला कधीच तिच्या मनातलं दुःख जाणवू देत नाही. पण मला तिला भेटायचं. प्लीज घेऊन जाशील का? जाऊया आपण. फक्त माझा एक छोटासा वकिला सोबत काम आहे. ते काम आटपून घेतो आणि मग जाऊ. खरं सांगू तर या कॉन्ट्रॅक्ट मधनं बाहेर पडण्याचं आणि निकिताला 3 पट अमाऊंट परत भरण्याचं टेन्शन आलंय मला. पण डोंट वरी, पण आपण जाऊया. ओके, चालो. प्रीतम, अरे तू कॉफी तरी घेऊन जा. अंजली, प्रीतम प्लीज. अगं अंजली, आता नको. काय करतेस तू? सॉरी. अगं स्वतः तर पडली असतीस, सोबत कॉफी सांगली असतीस ना. आता डबल काम करतेस. का काम वाढवायचं तुला? सॉरी हा. आणि थँक्यू. हे घे कॉफी घे. नकोय मला कॉफी, मला उशीर होतो. ऐक माझं. बरं ठीक आहे, आज लवकर ये. तू दुपारी आल्यावर आपण अक्काईसाठी जेवण घेऊन जाऊ. हो, आपण जाऊया. कोणीही कुठेही जाण्याची गरज नाही.
मधुरा, मावशी, मला त्यांची काळजी वाटत होती म्हणून मी जाणार होते. त्यांनी केली का काळजी आपली? सख्खी बहीण माझी, इतक्या वर्षांचं नातं आमचं, विचार नाही केला तिने. गेली, तडकाफडकी निघून गेली. ती जाताना साधं सांगावंसं सुद्धा नाही वाटलं तिला. मी, हे घर, हे सगळं परकं होतं ना तिच्यासाठी. काय अगं, तू पुन्हा पुन्हा तोच विषय कसा काय काढणार मी? पुन्हा पुन्हा तोच विषय काढणार, कारण मला त्रास होतोय. माझी बहीण माझ्याशी अशी वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं रे कधी. काय झालं होतं, एक छोटंसं कारण होतं, त्यावरून भांडण उकरून काढलं तिने आणि घर सोडून गेली. माझं प्रेम, आपुलकी याचा जराही विचार केला नाही, फक्त गैरसमज करून घेतला आणि गेली तोऱ्यात निघून. मी तेच सांगतोय तुला मधुरे कधीपासनं. तुमच्या दोघींमध्ये फक्त गैरसमज निर्माण झालेत अगं, पण तू हे समजूनच घ्यायला तयार नाही समजून घेणार. ताईला या घरातली कुठलीही गोष्ट नको होती ना. मग हे दोघं डबा घेऊन गेल्यावर तिने पुन्हा अपमान केला तर? माझा मुलगा, माझी सून यांचा कुणी अपमान केला तर ते मी खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणीही कुठेही जायचं नाहीये. ते त्यांच्याच घराच्या अंगणात झोपडी घालून राहत आहे, माहितीये का तुला? या अशा परिस्थितीत त्यांना काय हवं काय नको हे बघितलं पाहिजे. आपण का मान अपमान या गोष्टी तुझ्या देव ना. अशी वेळ जर आपल्यावर आली तर मला विश्वास आहे आई ते पहिले धावून येतील आपल्या मदतीसाठी. आणि आपण काय करतो? आपल्यावर अशी वेळ येणारच नाही कधी, कारण मी कधीही चुकीचं वागत नाही आणि मी कुणाला फसवतही नाही. हा मुद्दा आता नाही आई करू. माझ्यासाठी हा विषय संपलाय. मीनाक्षी काकू आणि अक्काईने असं घरातून निघून जायला नको होतं. जवळच्या नात्यामध्ये एकानं ताणलं तर दुसऱ्यानं सैल सोडायचं असतं. दोन्ही बाजूने तेवढंच ताणलं गेलं तर नातं तुटण्याची शक्यता असते. मला तुझी खूप काळजी वाटते अक्काई. एवढ्या घाईत सुद्धा किती काळजीने गरजेचं सगळं सामान दिलंस ग आमच्यासाठी. अगदी अंथरूण पांघरून सुद्धा आठवणीने पाठवलंस. आपल्या बंगल्याबाहेरचं वॉशरूम उघडं होतं ते बरं झालं नाही. हो ना ग, सगळी कामं अशीच मार्गी लागतील. देवाचा आशीर्वाद असला ना की सगळं काही छान होतं. बाबा, हे घ्या, तुम्ही पण फ्रेश होऊन या. नाही नको, थोड्या वेळ आराम कर मग आवर. ठीक आहे. तुम्हा दोघांची खूप दमणूक झाली असेल ना. एक काम करा, तुम्ही दोघं जरा विश्रांती घ्या, बरं वाटेल तुम्हाला. काव्या, कुलकर्णी काकू आल्यावर चला. काकू तुम्ही? हो अगं, 2 दिवस तुम्ही दिसलाच नव्हतात. आत्ताच कळलं परत आल्याचं, म्हणून बघायला आले. हो काकू,
ते आम्ही म्हणजे हे बघ, आम्ही तुमचे शेजारी आहोत. जप्तीचा विषय कळलाय आम्हाला. खूप वाईट वाटलं. पण 2 दिवस होतात कुठे तुम्ही? व्यवस्था झाली होती पण तिथूनही परत यावं लागलं. बरं बरं, पण तुम्ही इथे राहणार आहात का अंगणात? आम्ही आहोत ना. आमच्या घरी चला प्लीज. नाहीतरी एवढ्या मोठ्या बंगल्यात आम्ही दोघंच राहतो. तुमच्याबद्दल किती कौतुक आहे आम्हाला. तुम्ही सगळेजण एकत्र आनंदात राहता. आणि विश्वजित आणि निरंजन भाऊ कुठे गेले? विशू ऑफिसला गेलाय का? निघ म्हटलं ना, निघ. विशू, विशू, काय झालं? ऑल गुड? मला माहितीये तुला काय होतंय, पण मी बोलणार नाही. म्हणजे 2 दिवस काव्यासोबत होतास, तिचाच विचार असेल ना डोक्यात? हो, ऑफिसला गेलेत ते आणि बाबा आराम करतायत. मुलं शाळेच्या ट्रिपसाठी गेली. थँक्यू काकू, तुम्ही इतक्या प्रेमाने विचारपूस केलीत. पण प्लीज आम्हाला इथेच राहू दे. अगं, असं हे? हो. खरंच तुम्ही येणार नाही आमच्या बरोबर? नाही का, काही प्रसंगांना आपल्या आपणच तोंड द्यायला हवं. बरं, ठीक आहे. तुम्हाला काही हांतरून पांघरून लागलं तर? नाही काकू, माझी बहीण आहे ना अंजली, तिने सगळ्या वस्तू पाठवल्या. बरं, पण काही लागलं तर नक्की सांगा हा. विशू ऑफिस मधून आला की पाठव माझ्याकडे. त्याची गरजच पडणार नाहीये. हं? म्हणजे आम्ही करू मॅनेज असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, मी येते. विशू, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स विशू. मी तुझ्या डोळ्यात बघून सांगू शकते तुला कसलं टेन्शन आलं. जे काव्याला कधीच कळणार नाही ना. ते मला कळतं. तू घरातून निघताना एकदा तरी तिने तुला थांबायचा प्रयत्न केला? हे सोड, एक फोन कॉल तरी केला का? तिच्या बरोबर तुझी अख्खी फॅमिली उभी आहे विशू. तुझ्यासोबत कोण आहे? तुझ्यासोबत मी आहे. मी आत्ताही तुझ्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील. मी तुला कधीच कधीच एकटं पडू देणार नाही विशू. पण तूच मला आपलं समजत नाहीस. तुझ्यासाठी ती काव्याच महत्वाची. काव्या, आपण 2च दिवस मधुराकडे गेलो, पण त्या 2 दिवसातच विशूचं गुपित सगळ्यांना समजलं. आणि आता आपण इथे असं राहणार, सगळ्यांना कळायला वेळ नाही लागणार. आई, वादळाचा सामना केल्यानंतर छोट्या छोट्या वावटळींना घाबरायची काहीच गरज नाहीये. जो काही प्रसंग येईल तो आपण निभावून नेऊ. या नव्या संघर्षाची तयारी आपण करूच, पण ज्यांनी हे वादळ आपल्या आयुष्यात आणलंय त्यांच्यासाठी आज मला काहीतरी करायचं.
श्रेष्ठा, आता मला माझा वेळ हवाय. प्लीज प्लीज. विशू, यापुढे तुझ्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीही आलं तरी मी त्यांना कुठे गायब करेन ते त्यांनाही कळणार.